हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपलं पार्ट नंबर 7 मध्ये। तर गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका। जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो। तर तुम्ही सुद्धा आनंदी असाल असं मला वाटतं। तर चला आपल्या पार्ट नंबर 7ला आपण सुरुवात करूयात। तर काही जणांचं कसं असतं माहिती का, स्वतःला तर माहिती असतं ते कुत्रे असतात भुकतच असतात म्हणून, पण स्वतःला काय समजतात माहिती का, स्वतःचा चेहरा लपवून ठेवण्याची खूप गरज असते काही लोकांना। कुत्रे आहे स्वतःही माहिती असून पण स्वतःला शेरणी समजतात, वाघीण समजतात, पण समजल्याने कोणीच काय होत नसतं। ते पुढच्या लोकांनी आपल्याला समजायला पाहिजे आपण किती काय आहोत हे आपल्यापेक्षा जास्त लोकांनी जास्त आपल्याला जे दाखवून देतात ना त्यातून हे असतं। तुम्ही कसं असतं माहिती का, कुत्र्यासारखं भू भू भुकतो आणि जेव्हा एखादी येऊन तुम्हाला प्रश्न विचारतो हे करतो ना, तेव्हा तुम्ही डायरेक्टली स्वतःच्या कानावरती हात ठेवता आणि दुसऱ्यांच्या तोंडावरती हात ठेवता। जर तुम्ही भू भू भुकताय ना तेव्हाच काहीतरी विचार करायला पाहिजे की आपण जे भुकतोय ना ते पुढचा व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारणार आहे आणि बोलणार आहे, त्यासाठी आपलं हे भुकतोय ना आपण तोंडातून ते आपण नाही भुकायला पाहिजे। आपण नाहीच भुकले तर पुढचा व्यक्ती आपल्याला बोलणारच नाही ना। तर जेव्हा पुढचे लोक तुम्हाला बोलतात तर तुम्ही काय करता, तेव्हा कमेंट बॉक्स ऑफ करता, तोंड बंद करण्याचा पुढच्यांचा प्रयत्न करता, कानं बंद करून बसता। असं नका करू। त्यासाठी अगोदर जेव्हा भुकताय ना तुम्ही तेव्हाच नका भुकू। तर असेच काही पार्ट आता मला वाटतं हे पार्ट नंबर आपलं 7 आहे। तर या पार्टमध्ये शक्यतो मी जास्त विषय कव्हर करणार आहे, कारण जेवढे मुद्दे मला मेन ह्या विषयामध्ये सांगायचे आहेत ना ते मी सांगणार आहे बरं का। आतापर्यंत क्लिअरली जे काही क्लिअरिफिकेशन मी तुम्हाला दिलं तर तुम्हाला ते समजलंच असेल, पण शक्यतो कमीत कमी ह्याच्यामध्ये मला वाटतं ह्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी कव्हर करायला पाहिजे। जे मेन मुद्दे आहेत ना ते कव्हर करायला पाहिजे। शक्यतो ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण माझं पण रुटीन वगैरे आहे त्यामुळे मला पण डिस्टर्ब व्हायला लागले आणि माझ्या शॉपचं वगैरे जे काही ना त्यामध्ये पण डिस्टर्ब व्हायला लागले। त्यामुळे स्टोरी तर आपण एंड तर करणार आहोत, स्टोरी पुढच्याने सुरुवात केली आहे आणि बिडामध्ये जर ते जाऊन बसलं तर आपण क्लिअरिफिकेशन देऊन जे काही क्लिअर आहे ना ते उत्तर देऊनच आपण ही स्टोरी एंड करणार आहोत। तर मग अशा गप्पा तुमच्यासोबत नेहमी असणारच आहेत बरं का। तर मी माझ्या स्टोरीला सुरुवात करते तर नेहमी चला मग आपण स्टोरीला सुरुवात करूयात। तर फास्टमध्ये मी सांगणार आहे। कोणी कोणी म्हणत होतं की स्पीडनं बोलते, कोणी म्हणत होतं म्हणजे स्लो बोलते थोडंसं, तर मला जसं वाटेल मी तसं बोलते। आय होप तुम्हाला समजत असेल आणि तुम्ही समजून घेणार। ज्याला नाही समजलं त्यांच्यासाठी ठीक आहे, ज्यांना समजलं त्यांच्यासाठी पण ठीकच आहे। तर सुद्यात सकाळी सकाळी काय झालं माहिती का, 10-11 वाजता मग नागिन म्हणली मी मरते आता, कोमामध्ये जाते, मला श्रद्धांजली सगळ्यांना द्यावं लागेल बरं का, मला हॉस्पिटलला वगैरे घेऊन जावा। तर अशा पद्धतीने नागिनला वांग्यांनी घेऊन गेलं आणि तिथं गेल्यानंतर तिथं रेड साडीवरती काहीतरी नागिनने एक व्हिडिओ टाकला होता मनासारखा भेटला वगैरे असं करू ना, तर ते हॉस्पिटलच्या तिथूनच त्यांनी व्हिडिओ वगैरे शूट केलेला होता। आणि इकडे तर मला असं सांगितलं होतं की लग्नाचं वगैरे कोणाला सांगायचं नाही आणि तुम्ही पण तुमच्या लग्नाच्या साडीवरच्या वगैरे जास्त काही व्हिडिओज पोस्ट करू नका। त्यामुळे ते मी काही केलं नव्हतं। घरी मी आणि माझं बाळ होतो। तर सकाळी माझ्या बाळाने फक्त एक 11-12 वाजता केळी खाल्ली होती, तेव्हा जेवण सुद्धा केलेलं नव्हतं आणि माझ्या बाळाने नंतर 2 ते 3 वाजता जेवण केलं बरं का। एक चपाती त्याला जेवायला भेटली, मला कोणी जेवणासाठी पण नाही विचारलं, कोणी जेव पण नाही म्हटलं आणि मी पण जेवण नाही केलं, कारण ती सकाळी असं नागिन बाहेर गेली होती तर तिथं जेवणासाठी कोणी विचारणं हे एवढे काहीच नव्हतं। त्याच्यामुळं मी पण कोणाला बोलली नाही, कोणी पण मला बोललं नाही। तर दुसऱ्या रूममध्ये मी इकडे येऊन बसल्यानंतर सगळ्या बायका वगैरे जमा झाल्या, कोण तू काही नाही असं काही नाही बोलायला लागल्या। तर सगळेजण मला विचारायला लागले कोण आहे काही नाही तू, मी म्हटलं मैत्रीण आहे। तर तिनं तर बहीण म्हणायली ना, नाही तर दुसऱ्या बायका म्हणायला लागल्या नाही बहीण नाहीये, तर कुठे राहते काही नाही। मी म्हटलं असं असं आपण राहतो म्हणलं इकडे लातूरला वगैरे, ती तिकडची कोणाची वगैरे कसं काय सगळ्या गोष्टी बोलल्या झाल्या। तर त्यामध्ये नेमकं काय झालं माहितीये का, तर तिनं म्हटली होती काही जणाला सिस्टर आहे आणि मलाही म्हटलं होतं की तुम्हाला शपथ आहे माझी, तुम्ही माझी सिस्टर आहे असं म्हणावं लागेल। पण ती व्यक्ती आता काय म्हणते, त्या व्यक्तीला पायाची बरोबरी आहे का म्हणे, ती मला सिस्टर म्हणायला अशी तिची लायकी आहे का? अगं तुझी लायकी आहे का 3-4 नवरे केलेली बाई? तुझी लायकी नाहीये माझी बहीण बनायची, लायकी सुद्धा नाहीये मैत्रीण बनायची। माझ्या पायाच्या धूळ बरोबर तू नाहीयेस, मी नाही, समजलं का? मला स्वतःला लाज वाटेल ना तुला माझी बहीण बनवून घ्यायला, आणि असं काय तुझं चांगलं काम आहे केलेलं आतापर्यंत की तुला मी बहीण म्हणू शकेल आणि सोशल मीडियाला सांगते की मी तिला बहीण मानायला तिची लायकी आहे का म्हणे। चल तुझ्या गावामध्ये आज केसाला इथपर्यंत तिथून वडत नेईल मी आणि तू मला बहीण बनवली होतीस का, मी तुला हे सुद्धा विचारायला तयार आहे, समजलं का? तर आता मी सांगते तिथे जे आता कसं असतं मुलं मुली वगैरे असतात सगळे बायका काकू वगैरे सगळ्या गोष्टी जमलेल्या होत्या। मी थोडीशी फास्ट स्टोरी घेणार आहे, तुम्ही समजून घ्या बरं का। तर सगळेजण म्हटले ते युट्यूबला वगैरे आहे वाटतं, व्हिडिओ बनवते असं तसं, आम्हाला म्हणजे तिच्या वांग्याचं नाव वगैरे घेतलं त्यांनी, युट्यूब आयडी सांगितली, असं तसं सर्च केलं, सगळे तिचे कुटाणे कारनामे सगळे दिसून आले, आतापर्यंतचे रडगराने जे काय कुटाणे होते ते सगळे दिसून आले। हो बाई तू खरं सांग तू तिची बहीण आहे का? तर मी म्हटलं नाही मी तिची मैत्रीण आहे, म्हटलं लग्नासाठी एक मदत वगैरे म्हणून मागितली होती तर मी आली म्हणलं इकडं। तर किती कमाल हाय, एक लिकरू हाय म्हण, तिकडं सोडून आले म्हण, असं म्हण तसं म्हण, आणि बाई चांगली नाही ही, ह्याच्यासोबत मी नांदती का काय होतं काय माहिती नाही, आणि ह्याला पण पोरगी खूप दिवस झाला भेटत नव्हती, असं तसं सांगितले। आणि मेन म्हणजे सांगायचं वांगा जो आहे ना, वांग्याचे खूप सारे लपडे झालेले आहेत पण वांग्याचे लग्न झालेलं नाहीये।
वांग्याची खूप सारी लपडी झालेली आहेत, पण वांग्याचं लग्न झालेलं नाही आहे. वांग्याने कुटाने वगैरे केलेलं आहे. जिच्यासोबत लपडं होतं तिचं हातावरती नाव वगैरे काहीतरी टाकलं होतं आणि वांग्या लिमिटच्या बाहेर ड्रिंक वगैरे करत होता. ह्या सगळ्या गोष्टी मला तिथून भेटण्यात आल्या, उत्तरं वगैरे. पण आता मी कोण काय बोललं काही नाही सांगू शकत नाही, पण तिथल्या खूप लोकांशी अशी मी अटॅच आहे बरं का. आणि त्यांच्याशी माझं बोलणं वगैरे होतं, सगळ्या गोष्टी कळतात. ही जी भू भुकायला लागली माझ्यावरती लांछन लावली ना, त्या गोष्टीवरती पण माझं डिस्कस वगैरे झालेलं आहे आणि माझं बोलणं झालेलं आहे. माझ्या मिस्टरांचं पण तिकडे बोलणं वगैरे झालेलं आहे. आम्ही असंच नाही शांत बसलो होतो, सगळ्या गोष्टी जे काय आम्ही कायद्याने करायला होतो आणि नेमकं मी ते करणारच. तर दारू पिऊन चौकामध्ये पडलेला माणूस, बायकांची कुटाने वगैरे केलेला माणूस, त्याला बाई वगैरे भेटत नव्हती, मुलगी भेटत नव्हती, अशा पद्धतीने सोशल मीडियावरती ही नागिनला पटावलं, हे केलं. 1 वर्षापासून त्यांचं काहीतरी चालू होतं, पण खालून व्हिडिओ वगैरे पाहणं, बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तिथे गावामध्ये झालं की तर एक बाई वगैरे आहे मन, तिथं असं आहे मन, आणि एक पोरग वगैरे आहे, तिला असं काहीतरी आहे. ठीक आहे, एक बाई असेल, पोरगा असेल तर काही गोष्टी नाही, पण त्या बाईने भरपूर सारी कुटाने केलेली आहेत. मग तर ज्या ज्या माणसासोबत तिची कुटाने वगैरे होते त्या लोकांना दुसरीकडनं पण काही कळालेली आहेत आणि तिच्या चॅनलवरून सुद्धा कळालेली आहेत बरं का. तर असं आहे का, तर मी म्हटलं मला तिचं काहीच माहिती नाहीये, फक्त पूजाताई म्हटलं ती मला आणि मदत पाहिजे, तुम्ही मदत द्या वगैरे म्हटल्यानंतर मी आली. बाई तुझा नवरा तरी तुला कसं धाडला, तुझी फॅमिली तरी तुला कसं धाडली, असल्या बायकासोबत येणं ही करणं चांगली गोष्ट नाहीये, आपला आहे ती पण संसार वगैरे खराब होऊन जातो, असं जातो, सगळ्यांनी मला बोललं. याच्या पलीकडे पण खूप साऱ्या गोष्टी बोललेल्या आहेत, त्यामध्ये गोष्टी बोललेल्या आहेत, पण आपल्याला मध्ये कोणाचं नाव वगैरे घ्यायचं नाहीये. पण ती म्हणते नाही मैत्रीण वगैरे बनवून नेली, बहीण बनवून नेली, मला लाज वाटायला लागली, लोक तिथे थुकायला लागले. पण त्या बाईला किती थुकले ती तिला पण माहिती नाहीये बरं का, किती थुकलेत आणि किती नावं ठेवले ते सुद्धा तिला माहिती नाही. 3-4 नवरे झालेली बाई आहे, इथं क्लिअरली कळाले तिथं ती गोष्ट, समजलं का, क्लिअरली. आणि माझ्याशी जर पंगा घ्यायचं बघितलीस, काय करायचं बघितलीस ना, मी कुठे जाऊन काय करू शकते हे तू सुद्धा विचार करणार नाही. सुरुवात तू केलेली होतीस, तर इज्जतीमध्ये मला उत्तर भेटले तर ठीक आहे. सगळ्या गोष्टीचे जे तुला छेड लावलेले ते क्लिअरिफिकेशन मी माझ्या व्हिडिओमध्ये देत आहे आणि जे झालेले जसे गोष्टी आहेत ना त्या फक्त मी तुला सांगत आहे. वगैरे पडतो ह्याच्या पलीकडच्या गोष्टी कळाल्या, फक्त लग्न झालं नव्हतं ह्या गोष्टी आपल्याला कळाल्या बरं का. पण कुटाने ह्याचेही सेम आहेत, ह्याचेही सेम आहेत, फक्त एवढंच की ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा ह्याचं दोन्हीकडनं वगैरे चालू आहे आणि ह्याचं असं चालू आहे. पद्धतीने ती गेली होती तेव्हा ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. मग आल्यानंतर 4-5 वाजता काहीतरी ती आलेली होती. मग मला विचारली की तुम्हाला कोणी काय विचारलं का, बोललं का. त्या अगोदर तिचा एक सुद्धा कॉल नव्हता आणि मेन सांगायचं म्हणजे तिचं बाळ सुद्धा इकडे असताना तिनं स्वतःच्या लेकराला सुद्धा एक सुद्धा कॉल करून बोलली नाही. ते दादाच्या मोबाईलवरून ह्याच्या मोबाईलवरून वगैरे फोन करायला होतं, तर इथे नेटवर्क नाही, अशा प्रॉब्लेम नाही. मग स्वतःच्या जन्म दिलेल्या लेकराला सुद्धा ही बाई बोलली नाही. तिथे मी माझं लेकरू सुद्धा असताना 2 दिवस आम्हाला खायला प्यायला सुद्धा विचारण्यात आलं नाही. ज्या दिवशी गोंधळाचा काही कार्यक्रम होता ना, फक्त त्या दिवशी मी व्यवस्थित जेवण केलं होतं. त्याच्या पलीकडे मी फक्त तिच्या इथे एक चिप्स पुला खाल्लं होतं आणि एक केळी खाल्ली होती. याच्या पलीकडे मी काहीच खाल्लं नव्हतं आणि नंदेच्या इथं फक्त 1 दिवस जेवण केलं होतं. नंतरच्या 3 दिवसामध्ये एवढंच जेवण केलंय मी तिथं. सांगते त्याची जी मावशी वगैरे आहे ना, तर असं ह्या गोष्टी सगळ्या कुटाने वगैरे माहिती नव्हतं. तर त्यांनी म्हटले की जेवणासाठी वगैरे गडंगण जेवायचं असतं ना लग्न झाल्यानंतर, तिकडे ते घेऊन जायचं वगैरे असं तसं झालं. पण त्या मावशीला पण काही गोष्टी नंतर दुसरीकडनं कळाल्या ना, तर त्या पण मला विचारल्या की असं असं झाले का, त्या बाईचा कुटाणा वगैरे असं झालेलं आहे का, असं झालेलं आहे का, असं विचारलं. मी म्हटलं नाही असं काही मला माहिती नाहीये. तर बाई खोटं नको बोलू आणि तुझ्या तोंडवळ्यावरून कळतंय तुझी बहीण वगैरे नाहीयेस, तिचा तोंडवळा वेगळा आहे, तुझा तोंडवळा. आता त्यांनी जसं बोललं त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगते बरं का, तुझा तोंडवळा वेगळा आहे, तिचा वेगळा आहे, तिनं वेगळे दिसते, तू वेगळं, तुमच्या दोघींचा स्वभाव, तुमचं दोघींचं बोलणं वगैरे पण वेगळाच आहे, तिचं असं हिसक्यानं बोलणं वगैरे आहे, शांततेत माणसात राहायसारखं बाई दिसत नाहीये ती. तर म्हटलं असं काही नाही. तर खरंच मला दुसरीकडनं कळाल्यात, बाया इथं चर्चा करायला लागल्या, तिच्या आधी अशा झालेल्या गोष्टी आहेत आणि पोरग पण आहे, मग तिकडंच ठेवून आलेलं आहे. होय तिला पोरग आहे का, मी म्हटलं नाही. तर खरं सांग आहे का वगैरे असं बोलल्यानंतर मी म्हटलं हो आहे म्हटलं, पण मला पण जास्त काही गोष्टी माहिती नाही आहेत म्हटलं ह्याच्या पलीकडे, फक्त एक मदत म्हणून लग्नासाठी मागितली, तुझ्या घरच्यांनी कमाल आहे बाई, कसं धाडली ह्या पण मावशीने मला असंच बोललं बरं का. साठी तिकडे घेऊन जाणार होते, पण असं म्हटले की सवासनीला गडंगण मी माझ्या घरामध्ये घेऊन जात असते, असल्या बाईसाठी मी माझ्या घरामध्ये गडंगण घेऊन जायला, माझ्या सुना वगैरे उलट शाण्या होतील आणि असला नको ते डाग माझ्या आयुष्याला नको ग बाई. कारण आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं वांग्याला वगैरे की दुसऱ्या दिवशी गडंगण जेवायला आमच्या घरी घेऊन जायचंय. पण ह्या गोष्टी कळाल्यानंतर म्हटलं असलं चरित्र घाण असलेली बाई, असली बाई आमच्या घरामध्ये गडंगण जेवायला वगैरे आम्ही घेऊन जाणार नाहीये आणि नको. मी आधी म्हटले होते म्हणे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपल्या घराकडे जाऊ, पण आता मी काहीतरी म्हणून सांगते. तर त्यांनी सांगितलं की शेतामध्ये गेले, तिकडे सगळे काम वगैरे आहे, म्हणजे त्यांनी 10-11 वाजता दुसऱ्या दिवशी गडंगणसाठी घेऊन जाणार होते बरं का. तर त्यांनी अचानक म्हणजे मना केली, इकडे येऊन मला बोलले ना, तर दुसऱ्या दिवशी डायरेक्टली सकाळी त्यांनी मना केली की नको राहू दे, शेतामध्ये काम वगैरे आहे, असं आहे, नंतर कधीतरी बघू. म्हणून त्या मावशींनी ते गोष्ट लोटून लावली की बाई चांगलं केलं नाही या माणसानं, म्हणूनच मी म्हणले ना अचानक लग्न कसं केलं, कसं बोलवलं, ही केलं, त्याला काही भेटना झालती का. मन याच्या पलीकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण काय त्या त्यांच्यामध्ये असतात, त्यामुळे ती फॅमिली एक असल्यामुळे मला जास्त काही गोष्टी सांगता येणार. ठेवली तर आपण पुढच्या गोष्टी कशा काढायच्या काही नाही, तिथं पण तयारी ठेवू बरं का. आपण सांगते एक मुलगा आहे तिथे, कोणालाच माहिती नव्हतं हिचे कुटाणे झालेले, कोणालाच माहिती नव्हते. चॅनल बघून ते कुटाणे वगैरे समजलेले आहेत आणि ह्याचे कुटाणे काय ते तुम्हाला मी सांगितलं. तर याचं लग्न झालेलं नव्हतं, ही असं झालेली गोष्ट होती.
आल्यानंतर 4-5 वाजता जेवण वगैरे केलंय का मला काही बोलली नाही, तिनं जेवण वगैरे करत बसली. मग एक तेव्हा मी केळी खाल्ली, त्या टायमिंगला मी चिप्स पुडा खाल्ला होता आणि सकाळी केळी खाल्ली होती बरं का राजसोबत. मग तेव्हा राजनं पण जेवण वगैरे केलं. म्हणजे बंगला वगैरे जे आहे ना ते होता शेजारचा, म्हणजे दुसऱ्या घरचा. घर वगैरे आहे नाही, ते सिमेंटाचं 2 पत्र्याचं घर आहे. वरून ही आहे, बाजूला आहे बाथरूम, वरती पण पत्रे वगैरे आहेत आणि छोटंसं भांडं वगैरे असं बाथरूम आहे. दगडाचं सिमेंट दगडा वगैरे असं तसं ते रूम आहे, म्हणजे घर आहे. आणि घराला चिऱ्या वगैरे असं भिंतीला वगैरे पडलेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये ते घर गळतं, ह्या लेवलचं तिथलं घर आहे. आईबद्दल जर सांगायचं म्हटलं तर आईच्या डोक्यावरती परिणाम काहीतरी झालेला आहे. असं शांत एकदम काहीतरी त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला. त्यांना हॉस्पिटलची वगैरे गरज आहे. त्याने मी बडबड वगैरे करत असतात, त्यांना काहीतरी त्रास आहे बरं का. सगळे म्हणाले होते की आता एवढं सगळं केलंय, पोरगी केले, हे केली, आईला दवाखान्यात दाखवायचं, हे केलं करायचं, इथं आलं तर कधी गोळी वगैरे आणून देत नाही, हे करत नाही. तर स्वतःच्या जन्म दिलेल्या आईला सुद्धा ती व्यक्ती नीट बघत नाही. ऑल तिथली भावकी जी आहे ना सगळी नावं ठेवते, त्यांना सगळी नावं ठेवते की लग्न वगैरे केलं, असं केलं, स्वतःच्या आईला बघत नाही, करत नाही. आणि मेन सांगायची गोष्ट फास्ट सांगणार मी, ज्या दिवशी ती रसोई होती ना तिची, ते स्वयंपाक वगैरे 2 चपात्या लाटून दिल्या, तर त्या दिवशी ते मंगळसूत्र घातलं होतं, छोटं लवंग वगैरे ते घातलं होतं ना. तर त्या मावशीने थोडंसं सोनं दिसलं ना, तर त्यांनी विचारलं की हे सगळं कोण केलेलं आहे. तर तेव्हा नागिननं असं म्हटलं की मी केलेलं आहे. तर तू कसं केली शकते ना, तर ह्यानी मी केले, दोघांच्या कामातल्या पैशाने आम्ही केलेलं आहे. कारण सगळे तिथं अशा चर्चा करायला होते की हिला एवढं सोनं वगैरे करायला ह्याला पैसे कुठून आले, इकडे आलं तर माईला दवाखाने वगैरे करत नाही, हॉस्पिटलला वगैरे नेऊन दाखवत नाही, या सगळ्या गोष्टी करायला पैसे नाहीत म्हणतात. तिनं असं म्हटलं की ते माझ्या पैशाने केलंय, मी व्हिडिओ वगैरे बनवते, असं करते, ते माझ्या पैशाने केलेलं आहे. हे तिथले स्वयंपाक करताना तिनं बोललेली आहे ही गोष्ट. तर ही गोष्ट राहिलेली होती म्हणून क्लिअर करते बरं का. स्वतःच्या आईला सुद्धा हॉस्पिटल किंवा चांगलं दाखवायची गरज नाहीये. वाटलंच तर तुम्ही गावाचं नाव वगैरे सगळं काही मी सांगेल, जाऊन तिथलं प्रूफ केसात तुम्ही आईचा परिणाम बघू शकतो. त्या बडबड कसं काय करतात. 1-1.5 वर्ष झालं वडील वारलेले आहेत, पण त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालेली आहे. त्यांना हॉस्पिटलची त्यांना दवाईची सगळ्या गोष्टीची खूप गरज आहे. मेंटॅलिटी पूर्णपणे त्यांची खराब झालेली आहे. तरी त्या घरामध्ये बसल्या ना तरी सुद्धा बडबड करतात बरं का त्या. तर अशा असू द्या. तर आम्ही तिकडे गेलोत ना, मेन तुम्हाला पॉईंट सांगते आता. आम्ही तिकडे गेल्यानंतर जे बंगला होता ना, तर शेजारच्याचा होता, म्हणजे भाऊकीचा वगैरे होता. तर तिथं गेल्यानंतर हे माझं घर वगैरे म्हणून व्हिडिओ वगैरे बनवला होता. आणि आता मला म्हटली की आपण शांत आहोत ना म्हणे, आता गच्चीवरती वगैरे मिरच्या वगैरे वाळ घातल्या होत्या. तर खूप जण जळतात ना, आता मस्त मला असं बंगला वगैरे दाखवायचा आहे, असं दाखवायचं आहे. आणि मिरची वगैरे लागली, हे सगळे लोकांना दाखवायचं आहे. तर तुम्ही मिरची घ्या वगैरे हातामध्ये, आणि मी जसं बोलते तसं बोलायचं सांगा. एक ना एक वाक्य मी जे माझ्या तिच्या व्हिडिओमध्ये एक ना एक वाक्य जे मी बोललं होतं ना, ती मला नागिननं बोल म्हटलेलंच मी बोललं होतं की माझ्यावर जलन करणारे खूप आहेत, पोरं आहेत, जसं की मी लग्नासाठी रिजेक्ट केलेले बाया वगैरे आहेत. आणि हगरीला पण असं वाटत होतं माझ्या आयुष्यात चांगलं होणार नाही, असं होणार नाही, जाऊन त्या टकल्यापाशी मला नांद वगैरे असं तसं म्हणत होती ती. आणि त्याच्यामुळे मला ही चांगला असा व्हिडिओ बनवायचा आहे. आपल्याला वेळ आहे तर आपण गच्चीवरती बनवूयात. तर त्या दिवशी आम्ही तिथं घरी गेलो ना, ती अजिंक्य तारा, अजिंक्य ताराच्या तिथं घरी गेलोत ना, शेजारचं होतं. असं गेल्यानंतर माझ्याकडनं व्हिडिओ बनवून घेण्यात आला आणि मला म्हटले की मी जास्त काही बोलत नाही, पण मी हॅप्पी आहे असं दाखवते, जास्त तुम्ही बोला. तर त्या व्हिडिओ खाली कमेंट होत्या की बाई तिचं लग्न झालेलं आहे, तिला बोलू दे. पण त्या नागिननं असं मला म्हटलं होतं की प्लीज तुम्ही बोला, कारण तुम्ही जास्त बोललो तर इफेक्ट पडतो. कारण तुम्ही मैत्रीण म्हणून माझ्यासोबत आलाय, बहीण म्हणून आलाय ना म्हणे, तर तुमचा जरा जास्त इफेक्ट पडतो. माझ्यापेक्षा लोक जरा तुमचा जास्त हे विचार करतात, म्हणजे हे ओळखतात वगैरे, आणि तुमचं जास्त खरं धरतात. 65 केला काहीतरी व्हिडिओ तो गेलेला होता, तो डिलीट करण्यात आला. तर त्या बघा घर वगैरे कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या बोल म्हटल्या, तर तुम्ही ज्या लोकांनी बघितला व्हिडिओ तर तुम्हाला माहिती आहे. तर ते क्लिअर करते की ते दुसऱ्यांचा बंगला होता, तिथं तो व्हिडिओ बनवण्यात आला. आणि सुरुवातीला जे माझं घर कसं वाटतं वगैरे ते जे व्हिडिओ बनवलं ना, तेव्हा मी आणि राज त्या छोटंसं घर होतं ना, त्या घरी होतो. तर आमचं खाणं पिणं काहीच विचारलं नव्हतं. सकाळी हॉस्पिटलला गेल्यानंतर दिवसभर चॉकलेट बिकलेट ज्यूस असे त्याचे व्हिडिओज वगैरे त्यांनी शूट केले, दिवसभर फिरले, सगळे घरामध्ये नावं ठेवायले होते की लग्न झालेलं दुसऱ्या दिवशी असं कोणी म्हणतं का म्हणे मरते, मला कसं तरी व्हायले, असं व्हायले, मला हॉस्पिटलला न्यायचं. तर सकाळी 10-11 वाजता गेलेली व्यक्ती 5-6 वाजता घरी आली की ती कमाल आहे पोरगी, आतापासूनच रंग दाखवायला वगैरे चालू केली. आणि माईला एवढी माय मरती म्हणे, मरती, हॉस्पिटलची वगैरे गरज आहे, तर स्वतःच्या माईला एक गोळी आणून देत नाही. कमाल आहे. पहिल्या दिवशीपासूनच ह्यानं पण रंग दाखवायला चालू केलं. पहिल्यापासूनच त्याची माईची वगैरे ह्यानं किंमत करत नाही, पण आता तर क्लिअर दाखवून दिलं. पूर्ण ऑल बायका तिथं तशा बोलायला होत्या, भावकीच्या सगळ्या ऑल बायका. लेकराचा 1 ते 2 वेळेस कॉल आला ना, तेव्हा पण कट करण्यात आला. जास्तीत जास्त 2 वेळेस बोलला असेल, ते पण दादानी फोन लावल्यानंतर तिकडून बोलण्यात आलं होतं. ती पण रेंज नाही, ठेव तुला नंतर बोलते वगैरे म्हणून अशा गोष्टी म्हणण्यात आल्या होत्या बरं का. लोक विचारायले होते तुम्ही बहीण म्हणता, मैत्रीण म्हणता, कसं तुम्हाला ह्याच्याबद्दल एवढं माहिती नाहीये, कसं हे माहिती नाही, असल्या बायकाच्या नादाला वगैरे लागून असलं हे करून तुमचं हस्त खेळतं चांगलं दिसायले, लिकरू चांगलं आहे, तुमचं सगळं चांगलं आहे, तुम्ही तुमचा संसार वगैरे कशाला खराब करून घेता, असल्या बायकाच्या नादी लागू नका वगैरे अशा सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. 1 दिवस म्हणून तिथं 2 दिवस राहण्यात आलं. पण मी म्हणत होते मला खूपच अनकम्फर्टेबल फील व्हायला लागलं, कारण सगळे प्रश्न विचारायला लागले, सगळीकडनं मला हे झालेलं होतं. आणि सगळ्याला मी बहीण आहे म्हणून सांगणं मला 2 दिवस खूप कठीण गेलं. तर मी तिथं सुद्धा कन्व्हिन्स केलं होतं की इथून ट्रॅव्हल्स किंवा बस काही असेल तर
मला डायरेक्टली लातूरला पाठवून द्या, मला राहायची इच्छा होत नाहीये. तर वांग्याने माझ्यासोबत तिथं सुद्धा वाद केले होते. मैत्रीण म्हणून मैत्रिणीसोबत आलाय तर सोबत साथ द्यावंच लागतं. 2 म्हणता 4 दिवस पण राहावं लागेल. ना खाण्यापिण्याचा विचार होतं, ना कुठल्या गोष्टीची काळजी होती, ना रिस्पेक्ट होती, ना काय होती. आणि नागिनने माझ्याबद्दल वांग्याने बोललेल्या खूप साऱ्या घाण गोष्टी मी ते ऐकल्या होत्या. ते वर्ड असे होते की मी त्या घरी माझ्या येऊन सांगितलेले होते, माणुसकीच्या लायकीची नाहीये बाई तर, आणि माणूस सुद्धा माणुसकीच्या लायकीचं नाही, हे क्लिअर झालं बरं का तेव्हाच आमच्या घरामध्ये. आणि थुकाय लागले होते तुमच्या अशा वागण्याला. तुम्ही जे वर्ड माझ्यासाठी यूज केला ना जिंदगीमध्ये, मी सुरुवातीपासूनचे पण विसरणार नाहीये आणि आता पण विसरणार नाहीये. जे काय बोलला ना तुम्ही तिकडे गेल्यानंतर ते सुद्धा विसरणार नाहीये. तर सगळ्या प्रत्येक ठिकाणी असं करायला होतं जसं नवीन लग्न झाल्यानंतर नवरीची नखरे कसे असतात, हे कसं करतात, ते कसं करतात, हे कसं करतात, सगळ्या गोष्टी मला मुद्दामून असं विचारणं यायला होत्या. तर सगळ्या बायका म्हणायला होत्या 3-4 नवरे झाले, 3-4 गोष्टी अशा झाल्या म्हणे, मोठं लेकरू आहे, ह्या बाईला माहिती नाही का एवढे नखरे वगैरे कशाला करायला लागली. बायकाला सगळ्या गोष्टी लक्षात यायला होत्या बरं का. त्या बंगल्याच्या तिथं पण व्हिडिओ बनवायले होते तर सगळे म्हणाले की आता स्वतःचं घर तिकडं आहे. आणि तिनं जे व्हिडिओ टाकला ना, तिने जे व्हिडिओ टाकला, मी म्हणते आणखीन पण की काही लोकांशी मी अटॅच आहे बरं का. आणखीन सांगते मी काही लोकांशी अटॅच आहे. किती जरी काही केलं, मी कुठून काय सुरुवात करेल, काय करेल ते माझं मला माहिती नाहीये. पण माझ्यावरती लागलेले डाग आणि लांछन ही तुझ्यासारखे नाहीयेत. आणि प्रत्येक दिसणारी स्त्री ही तुला फक्त तुझ्यासारखी दिसते. प्रत्येक स्त्री तुझ्यासारखी नसती बाई. माझ्याच ठिकाणी किंवा दुसऱ्यांच्या बायकांच्या ठिकाणी जर तू आहेस ना, आता कमीत कमी 4-5 तरी केलीस, तू 5-5, 10-10 केली असतेस. तुझं टार्गेटच आहे. प्रत्येक वर्षाला एक नवीन तुझा चेंजेस असतो, प्रत्येक वर्षाला एक नवीन चेंजेस असतो. आमचं तसं नाहीये. तिच्या नखरे अशा चालू होत्या, सगळे थुकायले होते, सगळे नखरे वगैरे तिचे बघायले. मग त्या बंगल्याच्या तिथे राहिले, काकू वगैरे होता, त्यांनी काहीतरी पोहे का काहीतरी बनवले होते बरं का खाण्यासाठी वगैरे. मग मला पण बोलल्या वगैरे आणि बोललो होतं आम्ही, सगळं झालं तिथं. मग एक दिवस तिथं संध्याकाळी आम्ही आता इकडे राहायचं होतं, झोपायचं होतं, तर तिने इकडे झोपायचं वगैरे म्हणली. तर झालं अशा पद्धतीने. मग इकडे जे जुनं घर होतं ना, आम्ही तिकडे आलोत. आणि तिथे आल्यानंतर मग ते पूजा वगैरे असते, सत्यनारायण जे काही गोष्टी असतात ना ते पूजा असतात. तर संध्याकाळच्या वेळी सगळे मला म्हणाले, तिचे सिस्टर लोक वगैरे, हे असं करायचं, तिला विचारा, तसं करायचं, तिला विचारा कसं करायचं. मी म्हटलं ते तसं म्हणायला लागलेत लोक, काय नाही, आणि फुलं वगैरे थोडे तसं काहीतरी म्हणायला लागलेत. म्हटलं नागिनला, तर नागिन तुम्हाला अक्कल आहे का पूजाताई, काय बोललेलं तुम्ही आणि असं बोलतात का, तुम्हाला काय वाटतं का. मी म्हटलं तू माझी अक्कल का काढायली. म्हटलं स्वतः त्या म्हणजे वांग्याच्या बहिणी मला म्हणायला लागल्यात त्या गोष्टी मी तुला विचारायला लागली. म्हटलं बघ तुला कसं वाटतंय. म्हटलं मी राग तिला बोलली. माझं तिथे अंतरण टाकलं होतं त्यांनी संध्याकाळच्या टायमिंगला. तिथं राजला घेऊन झोपी गेली बरं का. तर राजला घेऊन झोपी गेल्यानंतर वगैरे मग सगळे मला सिस्टर विचारली. मला माहिती नाही. म्हटलं तिच्या बोलण्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे. म्हटलं मी खूप ऐकून घेतले म्हणलं लग्न. पण तिथं मी थोडंसं रागा चिडली होती 5-10 मिनिटासाठी, मला नाही होत म्हटलं. तर लगेच तिच्या बहिणीकडे आली वांगायच्या आणि सांगा काय करायचंय काय नाही. तर काय नाही, तिथं फुलं वगैरे असं केलेलं आहे, जा तिकडे झोप वगैरे म्हटल्यानंतर झोपली. दुसऱ्या दिवशी मग 11 वाजता उठली तिनं. 11 वाजता मी पण तिला बोलली नाही, तिनं पण मला बोलली नाही, काहीच नाही. तर तुम्ही असं का करायला म्हणे, इकडे आल्यापासून असं तसं रुसलाय का माझ्यावर. म्हटलं तुझी लँग्वेज काय, म्हटलं तुझे वर्ड चांगले नाहीयेत म्हटलं बोलण्याचे, तुला एक बहिणीसोबत कसं राहिलं पाहिजे, काय सोबत कसं राहिलं पाहिजे, बिलकुल तुला किंमत नाही म्हटलं, तुला माणूस किंवा शब्दच नाहीये म्हटलं, कलंकायच म्हटलं तू श्रीनावाला. डायरेक्टली बोलली बरं का मी तिथं. कारण तिचं मला लेकराला हिस्से सुटणं, तिचं हिस्से सुटणं, ह्या सगळ्या गोष्टी मला कुठल्याच पटलेल्या नव्हत्या. तर अशा झालं अशा पद्धतीने मग 11 सकाळचे 10-11 वाजल्यानंतर तिनं रूमच्या वगैरे बाहेर आली. मग मी फ्रेश झाली, मी पण आवरायली वगैरे होती. तर जे पॉडकास्टसाठी फ्लावर्सचे क्लेचर वगैरे लावलेले, स्टोनचे क्लेचर आहेत ना, जवळपास माझे 5-10 क्लेचर तरी माझ्याकडनं त्या व्यक्तीने घेतलेले आहेत, जे की 100 आणि 150 रुपयाचे क्लेचर होते माझ्याकडनं. मी घेऊन गेली होती 7-8 क्लेचर काहीतरी तसे मोठेवाले घेऊन गेली होती. आणि बाकी छोटे साड्या पिना वगैरे असं काही माझ्या बॉक्समध्ये खूप सारं होतं. जर तिला आवडलं तर तिला द्यावं असं माझं. आणि मी माझ्या मैत्रिणी बहिणीला खूप सुरुवातीपासून काही पण गोष्टी देत असते, पण हिला लिमिटच्या बाहेर पलीकडे दिल्या बरं का मी. तर सगळे जे काही लावलेले आहेत ना तुम्ही, फ्लावर्सचे क्लेचर बघा, पॉडकास्टचे तिथले क्लेचर वगैरे बघा, साडी पिना भारी सगळं माझा मेकअपचं बॉक्स वगैरे होता ना, मी तसंच बॅगमध्ये घेऊन गेलेला. तर हे घेऊ का मी, हे मला खूप आवडले, हे घेऊ का मी, अशी भिकार चोटणं माझ्याकडनं खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, समजलं का. खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. ते जे लांछन लावलेत ना त्यातले तर मी 0 पण घेतलेलं नाहीये, पण हे जे माझ्या गोष्टी आहेत ना त्यातले खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या भिकार चोटणी. अशा पद्धतीने या गोष्टी वगैरे घेतल्या संध्याकाळी. म्हणजे तसं झालं दुसऱ्या दिवशी मग आम्ही देवाला वगैरे गेलो, तिकडे पण अशाच नखऱ्या वगैरे चालू झाल्या. आणि पूर्ण माझ्या हातामध्ये इथून तिथून व्हिडिओ शूट करण्यासाठी व्हिडिओ वगैरे दिलेला होता की हे व्हिडिओ शूट करा, ते व्हिडिओ शूट करा, हे फोटो का, हे करा, ते करा वगैरे. आणि तिथे गेल्यानंतर पण मी माझ्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या पैशाने आईस्क्रीमचा गोळा 2 घेऊन आली होती. तर 2 मी माझ्यासाठी एक आणलं, माझ्या राजमध्ये एक आणलं होतं आणि तिच्यासाठी आणलं होतं. तर वांग्याने काय केलं माहिती का, माझ्या हातातलं त्यानं घेतलं हिसकावून आणि तिने एक घेतली. मग राज रडायला लागला की मम्मा मला पण पाहिजे. परत मग जाऊन ते मंदिराच्या तिथे एक आईस्क्रीमचं होतं ना, तिथून राजसाठी आणि माझ्यासाठी असं दोघांसाठी आम्ही आईस्क्रीम घेतलेलं होतं. तर ती काय म्हटली की माझं उष्ट खावा, प्रेम वाढते वगैरे. मी म्हटलं नाही, माझं मला आणलंय ना, म्हटलं मी कशाला खाऊ म्हटलं तुझं उष्ट. तर बाबा तिचं वांग्या म्हटलं की खूपच तडकाफडकी बोलता तुम्ही आणि जसं माणसामध्ये मिळून राहत नाही. मी म्हटलं का माणसामध्ये मिळून राहण्यासाठी काय माणसाचं खोटं उष्ट खायला पाहिजे का, म्हटलं नाही जमत म्हटलं मला त्या गोष्टी.
आणि त्या भिकार चोटना माझं रेड कलरचा ज्वेलरी सेट वगैरे आहे ना, रेड कलरच्या साडीवरती वगैरे घातलेला, ती ज्वेलरी सेट वगैरे त्या भिकार चोटनं माझा मागितलेला होता. तो की माझा 1800 रुपयाचा काही 1900 रुपयाचा काहीतरी होता आणि ती मी मना केलं देण्यासाठी. तर तिथं थोडासा तिला माझा राग आलेला होता की का बरं नाही देतं म्हणे, एवढ्या दिल्या ना म्हणे 100 रुपयाच्या क्लेचर वगैरे. तर ती म्हटलं मी स्टँड घेतले म्हटलं त्यांच्या चॉईसनी आणि लॉंगर शर्ट एक आहे म्हटलं ते मी नाही देऊ शकत म्हटलं, त्याच्यामुळे मी नाही देऊ शकत देणार म्हटलं ती गोष्ट. तिथे झालं. मग त्या आईस्क्रीम जी आहे मी माझ्या स्वतःच्या पैशांनी 4 आईस्क्रीम घेतली होती. मी स्वतः मंदिरापासून इकडे दूरपर्यंत घेऊन आलेली होती आणि स्वतः मी तिला खायला दिलं होतं, भिकार म्हणून दान म्हणून दिलं होतं मी, समजलं का. तिथल्या जास्त काही गोष्टी नको सांगतो आपण हे करू. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण इकडे आलो. तर आता तुम्हाला सांगते येते वेळेस पण मला त्यांचे वागणं वगैरे काही पटलं नाही. आता मी मेन मुद्दे सांगणार आहे. तुम्हाला सांगितलं गावातून निघाल्यानंतर एक 4 व्हीलर होती आणि 4 व्हीलर होती रोडच्या इकडे आणि घरापासून बॅगा वगैरे इथपर्यंत आणायच्या होत्या. शेजारच्या मुलांनी इकडे 4 व्हीलर स्कूटीवरती वगैरे इकडे बॅग आणायला मदत केली. मग बॅगा वगैरे मागच्या साईडला ते सगळं ठेवून दिल्या. आता मला सांगायचं, एक ड्रायव्हर, एक वांग्या, एक नागिन, ओके, मी आणि माझं बाळ. तर पुढे कोण बसायला पाहिजे ड्रायव्हर सोबत? ड्रायव्हर बसल्यानंतर त्याच्या बाजूला वांगे बसायला पाहिजे ना. तर हिचं म्हणणं असं होतं की तुम्ही ड्रायव्हर सोबत पुढे बसा, वांग्या आणि मी मागे बसतो, तुम्ही ड्रायव्हर सोबत तुमच्या राजला घेऊन बसा. तर मी म्हटलं बाई मी नाही बसू शकत, माझ्या घरचे पण व्हिडिओ बघतात, मी पण व्हिडिओ बनवते, तू पण व्हिडिओ बनवते आणि मला ड्रायव्हर लोकांसोबत आत्तापर्यंत टार्गेट आहे. म्हटलं मी माझ्या घरामध्ये पण लग्नाच्या अगोदर आणि नंतर पण ड्रायव्हर सोबत मी कधीच गाडीच्या बाजूला बसले नाही म्हटलं, म्हणजे सीटच्या असं बाजूला बसले नाही म्हटलं. मी खिडकीच्या बाजूला बसते म्हणलं, मला उलट्या वगैरे होतात म्हणून, पण मी ड्रायव्हर सोबत तिथं बसत नाही म्हटलं. तर वांग्यानी पण आणि नागिनी पण त्या रस्त्यावरतीच माझ्यासोबत भांडण चालू केलं बरं का. सुरुवातीला तिथूनच भांडण चालू केलं. हा एक दिवस तिकडे गेलो होतो, अर्धा दिवस तिकडे गेलो ना, तर तिथे गेल्यानंतर त्यांच्या सिस्टर लोक वगैरे माझ्यासाठी साडी करायले होते ना, तर मी मना केलं, नको म्हटलं. तर आमच्याकडे आलाय तुम्ही घ्यावंच लागेल म्हटल्यानंतर त्यांनी 500 रुपयाच्या मला 2 साड्या केलेल्या होत्या. नको म्हटलं, मी माझ्या दुकान वगैरे आहे म्हटलं साडीचं, कशाला म्हटलं. तरी त्यांनी म्हणलं घ्यावंच लागते असं तसं. तर तिनं पण म्हटली माझी इज्जत घालवता म्हणले, इज्जत तुम्ही घालवता का, नको कशाला म्हणता. हे पॉईंट साडीचा राहिला तर सांगते. मेन सांगायला गेली तर हे 8-10 दिवस का महिनाभर वर्षभर पण सरणार नाही त्या गोष्टी, पण मेन मी क्लिअर करणार आहे. तर मी संध्याकाळी इकडे आलो ना, आम्ही मग इकडे निघाल्यानंतर ड्रायव्हर सोबत मला बसण्यासाठी तिनं 5-10 मिनिटं तिथंच रस्त्यावरती कटकट केलं. ड्रायव्हर गाडीमध्येच बसलेला होता, हिचा नवरा पण पुढे बसायला तयार नव्हता. तर तिने म्हटली की लग्न झाल्यापासून आम्हाला प्रायव्हसी वगैरे तुम्ही देत नाहीये, मध्येच असं करायला लागला. म्हटलं असं कसं बोलायली. म्हटलं लग्न झालं त्या दिवशीच मी म्हटलं होतं की माझं तिकडून जाते, तरी जाऊ दिलं नाही. म्हटलं इथं आल्यानंतर तुला एका दिवशी सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी म्हटलं की मला ट्रॅव्हल आणि ट्रॅव्हल्समध्ये बसमध्ये बसून दे, तरी तू मला बसून दिली नाही म्हटलं. आणि असं कसं म्हणते म्हटलं प्रत्येक वेळेस तू ड्रायव्हर सोबत बस. आमच्या खानदानामध्ये तसं नाहीये म्हटलं ड्रायव्हर सोबत बसायसाठी. धूमधडक्यानं गाणं वगैरे लावतो, नाचती म्हटलं, तू सगळं करते म्हटलं. माझ्या घरातून तशी परमिशन नाहीये म्हटलं, तुला कोणाची भीती नाहीये ना, त्याच्यामुळे तू ह्या गोष्टी करते म्हटलं. पहिल्यापासूनच ना तुला ड्रायव्हर सोबत असं मस्त मजा वगैरे करायची, फिरायची सवय लागल्या म्हटलं, त्यामुळे मी ड्रायव्हर सोबत नाही बसू शकत. तर सर्वांना असं म्हणते की ड्रायव्हर सोबत पुढे बसण्यासाठी मरतात लोकांना, ड्रायव्हर सोबत बसायला पाहिजे. एक संस्कारी चांगल्या फॅमिलीमधली मुलगी ड्रायव्हरच्या बाजूला बसून आपली इज्जत घालून घेते का? नाही घालून घेत ना. तुझ्यासारख्या मोकळ्या पुरी फक्त ड्रायव्हर सोबत बसू शकतात, आमच्यासारख्या चांगल्या पुरी ड्रायव्हर सोबत बसू शकत नाहीत. आमच्या घरातले जीव घेतात, समजलं का. आम्हाला एक जो संसार आहे ना आमचा तोच टिकवायचा असतो, त्यामुळे आम्ही ड्रायव्हर सोबत नाही बसू शकत. वेळ पडल्यावर आपण ती ड्रायव्हर गाडी बिडी सगळी पुढे आणू, आपण सगळी पुढे आणू, माहिती का, सगळी की कोण कुठं बसण्यासाठी काय करायला होतं. वांग्या बाजूला लगेच मग मी रागात मागलं उघडलं दरवाजा, राजला घेतली मांडीवर आणि खिडकीच्या साईडला बसली. तर मग लगेच वांग्या तिला हिसीस केला, कसली मैत्रीण आणली, काय केली म्हणे तू आपल्याला प्रायव्हसी देत नाही. तर हिनं म्हणते लगेच मला पश्चाताप व्हायला लागला, तिला इकडे घेऊन येऊन आपल्याला थोडी सुद्धा मुक्रीक देत नाही. तुम्हाला आयुष्यभर तर सोबत पुढे राहायचंच होतं ना. आणि मी ड्रायव्हर सोबत बसणं म्हणजे अजून पुन्हा तुम्ही उद्या मला लढले असतं की ड्रायव्हर सोबत तिने बसली, ड्रायव्हर सोबत गेली नाही. त्या गोष्टी तर पुढे लांछन लावलं नाही, ते सांगतो ना मी तुम्हाला, तुम्ही आमच्या काय लांछन लावलंय पुढं. तर अशा पद्धतीने निघालोत. मग येत्या वेळेस सीएनजीचे पेट्रोल पंपच्या आम्ही तिथे थांबलो होतो बरं का. तर मेन मुद्दे सांगते तुम्हाला. सीएनजीच्या पेट्रोल पंपच्या तिथे थांबले होतं ना, तर तिथे थांबल्यानंतर एक पत्र्याचं शेड होतं. पत्र्याच्या शेडमध्ये एक कप चहा, एक चिप्स पुडा आणि म्हणजे काय म्हणतात ते वडापाव वगैरे हे सगळं घेण्यामध्ये आलं होतं. 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही आम्हाला जेवण चाललंय ना, तुम्ही सांगा 5 स्टार हॉटेलचे तुम्ही बिल सांगा, पावती सांगा, तिथला आपण डेट काढू, तिथला कॅमेरा काढू, आपण तिथलं सगळंच काढू. 5 स्टार हॉटेलमध्ये आम्हाला एक वडापाव खाण्यात आला, मला एक वडापाव देण्यात आला, माझ्या लेकराला एक चिप्स पॉकेट देण्यात आलं त्या दिवशी बरं का. हे 5 स्टार हॉटेलमधलं येताना पत्र्याच्या हॉटेलमधलं हे रेकॉर्ड आहे. तर हिला चहा घाण लागला म्हणून त्या हॉटेलवाल्या ताईसोबत हिनं भांडण सुद्धा केलं होतं. तिथं माझ्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड आहे, तिनं तिथल्या बोललेल्या गोष्टी मी व्हिडिओसाठी असं चालू करून ठेवलं होतं. तर वांग्या वगैरे सांगायला होता की 4-5 लाख रुपये खर्च वगैरे झाला म्हणे, ते सोनं हे ते सगळं घेऊन असं करून, आणि आता अजून पुढं कसं करायचं काय नाही. तर ती म्हणायली होती की आता आपल्याला हे घ्यायचंय ते घ्यायचंय आणि सगळ्या वस्तू वगैरे आहेत ना म्हणे, त्या सगळ्या काढून फेकून द्यायचंय, त्या
बोचऱ्याच्या वगैरे आहेत त्या गोष्टी घेतलेल्या, आपल्या सुखे सुखे संसार वगैरे चालू करायचा आहे, नकोय मला त्या वस्तू काढून टाकायचं, असं त्यांचं डिस्कस चालू होतं. तर हा म्हणत होता मी बहिणीकडनं सोफा वगैरे घेतो, हे घेतो ते घेतो, बघू काय करायचं काय नाही, या सगळ्या गोष्टींचं डिस्कस चालू होतं. तर ती म्हणाली होती की स्कूटीचे वगैरे मोबाईलचे हप्ते ते करू का. तो म्हटला की लगेच एवढे घाई वगैरे करू नको, आणि दमादमाने आपण करू त्या गोष्टी वगैरे. हे त्यांच्या गोष्टी चालू होत्या बरं का. चहावाल्यासोबत तिथं भांडण पण झालं तिचं. तर 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही खाल्लेली वस्तू, एक 10-15 रुपयाचा वडापाव, 5 रुपयाचा चहा, 10 रुपयाचा चिप्स पुडा, 25 रुपये आमचा खर्च झाला तिथे. तर तिथून निघाल्यानंतर सुद्धा मग वांग्या मला परत म्हटला की तुम्ही नाही बसणार का पुढं, आणि असली कसली मैत्रिणी हो तुम्ही, लग्न झाल्यानंतर नवीन नवरा बायको पुढं बसतात तर तुम्ही प्रत्येक गोष्टीलाच असं करायला लागला तसं करायला लागला. मी म्हटलं आमच्यामध्ये तसं नसतं म्हटलं, लग्न जरी झालं असेल आणि लेडीज जरी असेल तर जेंट्स लोक पुढं बसतात म्हटलं ड्रायव्हर सोबत, आणि लेडीज लोक मागेच बसतात म्हटलं. जस्ट अक्षदा टाकून जरी बाजूला आलं तरी नवरा पुढंच बसावं लागतो म्हटलं जेंट्स सोबत. तुम्हाला प्रायव्हसी म्हणून तुम्ही तुमची ही म्हणून बसता म्हटलं, आणि मग माझ्या नवऱ्याला नाही आवडत, मला नाही आवडत त्या गोष्टी, त्याच्यामुळे नाही बोलू शकत. तर वांग्याने तिथं माझ्यासोबत परत भांडण केलं होतं तिथून परत बसण्यासाठी. राज एवढा चिडला होता ना, त्याला 2-3 ठिकाणी रडला पण की तो माणूस तुला कसं काय बोलायला लागलाय, मग मी तुला तर कसं बोलायला लागलाय म्हणे. मी म्हटलं जाऊ दे त्याच्या आईला, तर त्यानं विचारत नाहीये, कारण त्या गोष्टी लक्षात आल्या की ती बडबड करायली तिला, आणि त्यांनी गोळी सुद्धा आणून देण्यासाठी सांगितलं होतं बरं का. त्यांच्या सिस्टर लोकांनी त्यांना गोळी सुद्धा आणून देण्यासाठी सांगितली होती. तर ह्या वांग्यानी स्वतःच्या मायला एक गोळी सुद्धा आणून दिली नव्हती. मग मला समजलं की स्वतःच्या बहिणीला हिसीस वगैरे उठायला होता, आणि स्वतःच्या आईला सुद्धा हिसीस उठायला होता. जो स्वतःच्या आईची इज्जत करत नाही, जो स्वतःच्या बहिणीची इज्जत करत नाही, तो आपली काय इज्जत करणार, हे मला लक्षात आली ना गोष्ट. त्याच्यामुळे मी सोडून दिली की हा माणूस माणुसकीचा नाहीये, बेवडा, 1 नंबरचा बेवडा, टाकून दिलेला घाण नीच माणूस आहे तो. ना माझ्या तिच्यावर नवऱ्यावरती नजर वगैरे होती. अगं तो दिसता कसं आहे, कसं वागणं, कसं एवढे त्याचे घाण वागणं, एवढे त्याचे घाणेरडे शब्द म्हण, त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर मी कशाला त्याला लाईन मारेल. त्याच्यासारखे मी 100 माझ्या पायाखाली ठेवते, समजलं का, पायाखाली ठेवते 100. असला भिकार संस्कार पण चांगले नाहीयेत ना, वागणं पण चांगलं नाहीये, बोलणं पण चांगलं नाहीये ना, त्याचा थोपाड पण धड आहे. कशाला मी त्याच्या नादी लागेल. आणि एक गोष्ट तुला सांगू बाई, ज्या दिवशी तुझं झालं होतं ना लग्न वगैरे, जे काय सगळ्या गोष्टी, तुला एक गोष्ट माहिती नाहीये. तुला बाजूच्याने काय म्हटलं माहिती का तुझ्या बेवड्याला की वांग्याला, की का बरं तू लग्न केलंस, काय म्हणे घरामध्ये बसून सोशल मीडियावरती पैसे वगैरे कमवते, आणि अजून काय पाहिजे, आपला धंदा चालला नाही चाललं, काम नाही झालं तरी काय म्हणे, जाऊ दे बाबा बरं आहे, तू 20-25 हजार रुपये कमवत असं, तिनं काय कमवलं तर काहीतरी होईल तुमचं. हां, त्या गणेश शिंदे सारखं काम येतो सोशल मीडियावरती पैसे वगैरे कमवणं, असं कमवणं, हे तुझ्या वांग्यानी गोष्ट बोलली आहे. आणि तुझ्या वांग्यानी मूत पिला त्या दिवशी, त्याच्या मित्रांनी मूत आणला होता बाथरूमच्या बाजूला, तर तुझ्या वांग्यानी मूत पिला त्या दिवशी मी बाथरूमला तिकडे गेली होती ना, माझ्या समोर वांग्यानी पिलंय, आणि हे वांग्याला पण माहिती, ती गोष्ट मी बघितलेली आहे. समजलं का तुला. 1 नंबरचा मूत पिता आणि बेवडा आहे तुझा वांग्या, ही तुला गोष्ट माहिती नाही, पण माझ्या नजरेने बघितलेली आहे. त्याच्यामुळं आता तू म्हणती तुझ्या नवऱ्याकडे मी बघत होती, काय तुझ्या नवऱ्याकडे बघायसारखं असं सांग ना. काय तू भिकार चोटते, तू उष्टी पत्तरवाळी त्याने घेतलं, तू उष्टी तो उष्टा, एवढंच की तू लग्न भाजून काजून कसं तरी तुझे नाव असं हे आलेले आहेत, उतावळ्याला आलेले आहेत वरती, आणि त्याचे असे आलेले आहेत. जसं तुझ्या जिंदगी बर्बाद केली ना, तसं त्यानं खूप लेडीजची जिंदगी बर्बाद केलेली आहे. ऑल त्याचा पुरं सगळ्या गोष्टीचं जे आहे का नाही कारण, मग मी माझ्या कानाने ऐकलंय. मला गरज नाही आहे खड्ड्यात पडा, नाही तर मरा तो मी तिकडं. मला विषय भेटण्याचं पण गरज नव्हतं. जेव्हा माझ्या चारित्र्यावरती, माझ्या खंडावरती, माझ्या फॅमिलीवरती बोललीस ना, तेव्हाच मी ही विषय सुरू केलाय बरं का. पण स्टोरी मार्फत, ओनली स्टोरी आपली. तर असं झालं, आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये त्यावेळेस ते खाल्लं, तर संध्याकाळी निघालो. मग त्यावेळेस मला 2 ते 4 तास मला इकडे पोहोचायला होते. तिथं माझं डोकं थोडंसं जास्त सटकलं, मला रडायला पण आलं, मी माझ्या डोळ्यात थेंब पण गाळली, रडली पण. मी माझ्या मेसेजवरती, मोबाईलवरती मेसेज वगैरे चालू केले मिस्टरना, आणि मला पिरियड वगैरे यायला लागलेत, मला प्रॉब्लेम व्हायलेत, मला त्रास वगैरे व्हायले, रातची पण ताप वगैरे आलेले, त्याचं औषध वगैरे पण नाहीये, आणि मला यायचंय. तर ते म्हटले की याच्यानं काय झालं. मी म्हटलं काही नाही म्हटलं, पण मला संध्याकाळी काही ना काही 11पर्यंत, संध्याकाळी 10-11पर्यंत मी पुण्यामध्ये पोहोचू म्हटलं, तुम्ही गाडीचं वगैरे नियोजन लावा. तर मिस्टरांचे काका वगैरे आहेत बरं का पुण्यामध्ये, तर काका पुण्यामध्ये आहेत, तर त्यांनी गाडीचं वगैरे तिथून नियोजन लावलं. आणि गाडीचं नियोजन लावल्यानंतर मावशीचा मुलगा पण तिथूनच होता, आणि ते लातूरचीच गाडी होती की ती पुण्याला गेली होती. मिस्टरांनी माझ्यासाठी 5 ते 10 कॉल करून सगळीकडनं काही करून 1-2 तासामध्ये त्यांनी गाडीचं अरेंजमेंट वगैरे लावलं, आणि त्यांनी सांगितले की आता कुठेस. मग मी डायरेक्टली लोकेशन वगैरे टाकलं त्यांना, आता इथून पुण्यापर्यंत जायचंय म्हटलं, बघा किती वेळ लागतो काही नाही. तर संध्याकाळी इथं घरी आल्यानंतर आता जवळपास अर्धा तास वेळ होता बरं का. तर मस्त पूजा आता स्वयंपाक वगैरे करा वांग्यासाठी, तुमच्यासाठी वगैरे. मला खूपच कसं तरी व्हायला लागले, खूप चिडचिड व्हायला लागली. 2-3 दिवस साड्या वगैरे घातल्यामुळे मी, त्याच्यामुळे मी आराम वगैरे करणार आहे असं बोलली. तर मी डायरेक्टली तिला सांगितलं क्लिअर की घरी गेले माझी गाडी वगैरे येणार आहे आणि मी जाणार आहे. ही काय नाटके लावली तुम्ही नवीनच आता. दाजी तर म्हणली ना मला ट्रॅव्हल्समध्ये बसून द्या वगैरे, आणि तुम्ही कशाला जाता आता. मी म्हणलं नाही मला जायचंय म्हटलं, आणि बोलली म्हणलं. कधी बोलला तुम्ही, तर फोनवर बोललाच नाही ना त्यांच्याशी. नाही म्हटलं मी मेसेजवरती वगैरे बोलली. तर काही पण म्हणू नका उगं, मी नाही पाठवणार तुम्हाला त्यांनी बोलल्याशिवाय. मग जसं गाडी तिथं उभा झाली, तिच्या दारामध्ये थोडंसं उभा झाली ना,
पुण्यामध्ये दारामध्ये गाडी उभा झाली ना, मी असं उतरली गाडीतून, मी माझी बॅग काढायला होता वांग्या वगैरे, आणि तिचा दादा पण ठेवलेला दादा आला होता. ठेवलेला दादा का म्हणते पुढे सांगते. तिचं ठेवलेल्या दादाला वगैरे सांगितलं होतं की या माझ्या मुलाला वगैरे घेऊन, आणि मी आले वगैरे असं तिनं सांगितलं होतं. मग त्या ठेवलेला दादा तिथं आला. माझा ठेवलेला तिचा दादा माझी बॅग वगैरे वरती घेऊन जायला होता. मी म्हटलं नाही, तिथं ऑलरेडी बरीच एक बॅग आहे म्हटलं, छोट्याशा पिशवीमध्ये जे नाही लागणार ना बॅगेमध्ये, तिथं काढून ठेवलं होतं, ते तेवढं घेऊन या म्हटलं. मी वरून ते बोलले काय झालं, वरी नाही येणार का? मी म्हटलं नाही जायचंय म्हटलं, तिकडे पण सासरे सगळे ओरडायला लागलेत, मला राहायला जमत नाही, सासूबा वगैरे ओरडायला लागले. 2 म्हणते तर मला 4-5 दिवस 6 दिवस झाले म्हटलं इकडं, त्याच्यामुळे मी नाही राहू शकत म्हटलं. तर मग वांग्या पण कन्व्हिन्स केलं थोडंसं, चला वगैरे वरी हे करा. मग पण वांग्याचं विचित्र वाटत होतं थोडंसं बघणं, त्याचं राहणं वगैरे मला खूप घाण वाटत होतं. कारण तिथून पण मला ऐकलं होतं की याला अशा बायकांचा नाद वगैरे आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं दूरच राहिली होती बरं का. पण त्याची नजर माझ्यावरती होती, तो माझ्याकडे बघत होता, आणि हे क्लिअर सांगते मी स्वतः की त्याची नजर माझ्याकडे होती. तर मी जेव्हा मी उलटी करायसाठी तिथे थांबली ना, आणि मी ह्याच्या फोनवरती वगैरे फोन लावलं माझ्या मिस्टरांना की कुठंपर्यंत आहे म्हटलं, हो का असं आहे, आणि ही पटकन मला सांगा, हे ड्रायव्हर जे भैया आहेत ना म्हटलं, आपली गाडी कुठं येणार आहे त्या पॉईंटमध्ये. कारण बोळामध्ये येण्यासाठी वगैरे त्या गाडींना त्या भैयांना वगैरे माहिती नव्हतं ना. मिस्टरांच्या काकाचा मुलगा वगैरे त्यांनी तिथून नियोजन वगैरे लावलं, आणि इकडची गाडी असं नियोजन लावलं. तर ते म्हटले बोळामध्ये कुठे आहे. तर मी त्या ड्रायव्हर का भैयाला म्हटलं की तुम्ही कुठून चौकातून जाणार आहात बाहेर, आता तिथल्या चौकामध्ये माझी गाडी येणार आहे, तिकडे थांबवा. तर मी गाडीतून तिथं थांबवली ना, तर बॅग वगैरे त्यांनी घ्यायले होते, तर मी मला उलटी व्हायली होती म्हटलं, राजमध्येच बसला, शांततेत बसला बॅग वगैरे येऊन कडेला, मला उलट्या झाल्यानंतर वगैरे. मग मिस्टरांना फोनवरती बोलत होती गाडी वगैरे कुठे आहे काही नाही. त्यांनी बोलले, ड्रायव्हरला पण ॲड्रेस वगैरे सांगितला. त्यांनी म्हटलं ठीक आहे सोडतो. तर मी म्हटलं की त्या ड्रायव्हर भैयाला तुम्ही 10 मिनिटं थांबा म्हटलं, आपण जाऊ म्हटलं 5-10 मिनिटांमध्ये, की त्यांनी ॲड्रेस वगैरे सांगतील कुठे यायचं काही नाही, आणि माझी बॅग पण वरून तिचा ठेवलेला दादा आहे ना तो घेऊन येईल म्हटलं. मी तिथं उलटी केली होती, तिच्या ठेवलेल्या दादानं स्वतः म्हणजे आले होते ना, तर पाणी आणून टाकलं होतं. शेजारची बाई वगैरे म्हणत होती इथं कशाला केला, पण ते मला कंट्रोल नाही झालं, मला त्रास झाला, कारण मला उपाशी पोटी प्रवास होत नाही. मी फक्त वडापाव खाल्लं होतं ना त्याच्या, तर ते पोटामुळे धडाडून वगैरे मला उलट्या झाल्या होता. तर माझी बॅग वगैरे ओढण्यात आली. तर नागिननं असं मला म्हटली कोण जाणार आहे, कोणासोबत जाणार आहे वगैरे. मी म्हटलं मिस्टरांना बोलते म्हटलं, तर आणा बरं इकडे कोणाचा फोन आहे. तर माझ्या मूडवरती मी माझा नंबर ही करत असते. कधी मी स्माईल ठेवते माझ्या मिस्टरांच्या नंबरला, कधी हार्ट वगैरे ठेवते, कधी तुटलेला हार्ट वगैरे ठेवते. तर त्या टायमिंगला त्यांचं इथं साडवालं तसं होतं. तर तिनं आणि ते कानात बोळे घातलेली बाई, डोळ्यावर पट्टी बांधलेली बाई जी आहे ना तिकडे बसलेली, तिची ठेवलेली माय, तर ती असं स्टेटस ठेवली रात्री लाईव्हला वगैरे, आणि मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करायला. मला काहीच फरक पडत नाही, समजलं का. तू अशा हजारो बायकांना फसवले, तू तुझ्या लिकीनं, आणि हजारो माणसाला फसवलेलं आहे. तर अशा गोष्टीने असं आहे, कोणतरी दुसरे असं वाटलं असेल तिला. तर मी बोलते तर आणा इकडं कोण आहे. मी म्हटलं माझा एकच होता, एकच आहे आणि एकच राहणार म्हटलं. तर काय दाजी कशाला पाठवून दे म्हणायला, काय नाही वगैरे, तुम्ही राहू देणार नाही पाठवून द्या, घरचे वगैरे ओरडायला लागलेत. माझ्या मिस्टरांकडे त्याची रेकॉर्डिंग आहे, बोललेली तिला संध्याकाळी पाठवून देताना. कारण सांगितलं होतं मी इथून पुढे ज्या काही त्या व्यक्तीची तुम्हाला कॉल वगैरे येतील बोलते त्याचे ऑल प्रूफ आणि ऑल रेकॉर्डिंग ठेवा म्हटलं. ऑल प्रूफ इथून आम्हाला लग्नाला बोलवल्यापासूनचे प्रूफ, रेकॉर्डिंग सगळे. जसं की मी तिच्यावरती व्हिडिओ बनवत नव्हती, पण एक व्हिडिओच्या मार्फत तिनं माझी हेल्प वगैरे कशी घेतली काही नाही त्याच्यामध्ये सांगितले, त्याचे पण ऑल प्रूफ माझ्याकडे आहे सगळे. तर माझ्या पण मिस्टरांना वगैरे मग म्हटलं ठीक आहे कशाला पाठवून द्यायचं वगैरे, राहू द्या म्हटली रागामध्ये. बघा तुम्हाला काय वाटतं म्हणली. घरामध्ये तिनं पर्स वगैरे घेऊन निघून गेली. मग मी गाडीवरती इकडे आली, म्हणजे त्याच 4 व्हीलरमध्ये मी इकडे निघून आली. तर त्या 4 व्हीलरमध्ये इकडून आली ना, तिचा ठेवलेला दादा मला फोर्स करत होता, तरी सुद्धा मी निघून आले. मग तिचा ठेवलेला दादा काय केला माहितीये का, 2 व्हीलर घेतला. तिनं म्हटली असेल बघा कोणासोबत जाईल वगैरे काहीतरी असं म्हटली असेल. ठेवलेला दादा 2 व्हीलर घेतला, तिच्या पोराला वगैरे मागे घेतला, माझ्या गाडीच्या मागे आला. पण तिनं 5 मिनिटांना थोडासा तो दादा तिचा ठेवलेला ना मागे आला. मग मी तिथं पण थांबली, तरी मी उलट्या करायली होती. आणि मी मिस्टरांना म्हटलं, तिथं जे चौकामध्ये होती ना तिथून व्हिडिओ वगैरे पाठवला, फोटो पाठवला, मी असं आहे इथे गाडी पाठवा. आणि ते गाडी दादा जे आहेत ना ते म्हटले जाऊ का मॅडम, उलट्या वगैरे व्हायल्यात का, गोळ्या वगैरे आणून द्यायचं का. म्हटलं नाही दादा राहू द्या म्हटलं, पाण्याची बॉटल वगैरे होती माझ्याकडनं, मी नाही तिथंच बसली, माझी बॅग त्याच दादानी काढून दिलं, तिथंच माझा राज वगैरे थांबला. राजनी पप्पाला फोन लावलं, त्याच्या बोललो मी, एक फोटो व्हिडिओ टाकला, त्यांना लोकेशन पण टाकलं इथं आहे म्हणून. माझी गाडी जी आहे ना 4 व्हीलर ते तिथे येणार होती. तर आल्यानंतर तिचा ठेवलेला दादा आला, हे गाडी येण्याच्या आधीच तिचा ठेवलेला दादा आला. आणि पूजा एवढी परेशानी व्हायली, एवढा त्रास वगैरे व्हायला, तर चल घरी वहिनी वगैरे आहे, तुझी काळजी घेईल संध्याकाळी आज, आणि तू उद्या सकाळी जा म्हणे लातूरला, आणि मी सकाळी काहीतरी इथून ट्रॅव्हल्समध्ये बसून देतो. मी म्हटलं नाही दादा गाडी वगैरे यायली, जाऊ दे जाते म्हटलं. तर कोणाची गाडी यायली, मी म्हटलं असं मिस्टर पाठवून द्यायला, तर एवढं अचानक कसं काय काही नाही. मी म्हटलं नाही म्हटलं मला त्रास व्हायलाय म्हटलं, मी त्यांना दुपारीच सांगितलं होतं म्हटलं, आम्ही तिथून निघालो नव्हतं म्हटलं, तेव्हाच त्यांना 4-5 वाजता सांगितलं होतं म्हटलं मी, त्याच्यामुळे नियोजन लावलं म्हटलं. रातची पण तब्येत किती बिघडली, मग त्यांनी राजला हात लावून बघितलं, नाही लेकराचं तोंड वगैरे चोपलेलं आहे, ताप आला असं त्यांनी बोलले. मग तिच्या मुलाला मागे घेऊन आले होते, आणि ठेवलेला दादा होता, ह्याच्या पलीकडे तिथं कोणीच नव्हतं. मग असं त्यांच्या वेळेस बोलते, चल उगा तसं करू नको, चल मी घरी सोडतो तुला, वहिनी वगैरे आहे असं मला दिखाव्याचा त्या दादांनी ठेवलेल्या थोड्याशा काही असं दाखवलं शब्द की काळजी आहे असं. मग ते माझी गाडी आली,
माझी गाडी आल्यानंतर त्या म्हणजे भैया आहेत ना आता मिस्टरांचे, त्यांनी गाडी वगैरे बॅग वगैरे घेतली आणि गाडीमध्ये ठेवून दिली. गाडीमध्ये ठेवून दिल्यानंतर मग ठीक आहे जातेस का म्हटल्यानंतर हो मी जाते म्हटलं. मी गेली. मग राज वगैरे बसला मागे, मी पण मागे बसली. मी डायरेक्टली झोपीच गेली मागे. मला उलट्या खूप व्हायला होतं, पोटात काहीच अन्न नव्हतं. मग मिस्टरांनी सांगितले थोडंसं पुढे या आणि फ्रेश चांगल्या हॉटेलमध्ये शांत तू जेवण वगैरे कर म्हणले. आणि जेवण करून परत आराम वगैरे कर. आणि त्यांना सांगितलं होतं हॉस्पिटल म्हणजे त्या तिथून मेडिकलमधून वगैरे गोळ्या घेण्यासाठी, ज्या मला गोळ्या लागणार आहेत ना त्यांनी त्या गोळ्या वगैरे घेतल्या. मी आराम केली. म्हणजे तिथं पण एक गोळी घेतली मी उलट्या झाल्यानंतर. तिथं पण एक गोळी घेतली. राजला पण खूप ताप आला होता. तिथं पण त्यांनी गोळी वगैरे मला घेतल्यानंतर औषध वगैरे राजसाठी घेतलं त्या दादांनी. त्या मुलांनी वगैरे मग औषध वगैरे घेतलं. तर आम्ही झोपी गेलो मागे. तर ठेवलेल्या दादानी माझा पाठलाग केला होता असं तिनं म्हणते. दुसरा पाठलाग कोणीच केला नव्हता. गाडीचा नंबर फोटो वगैरे म्हणते ना मी सगळा आरोप त्या दादावरती लावेल. ठेवलेला दादा म्हणते मी डायरेक्टली. मला लाज वाटायला लागली त्यांना दादा हा शब्द वापरण्यासाठी. मी पण त्या व्यक्तीला खूप चांगलं ही करत होती, पण त्या व्यक्तीनं दुनीकडनं पण ही केले, तिच्याकडनं पण तिला चांगलं बोलले, माझ्याकडनं पण दादा हा शब्द कसा असतो, दादा आई माय बाप आपण कशासाठी लावतो, सत्याला सत्य आणि चुकीला चूक म्हणण्यासाठी लावत असतो. तर त्या ठेवलेला दादा फक्त माझ्या मागे आला होता काळजी दाखवण्यासाठी. इकडे माझ्या समोर तर असं काळजी दाखवत होता, पण तिला काय म्हणतोय की मी गाडीचा नंबर घेतलोय, गाडीचा नंबर प्लेट घेतलोय, व्हिडिओ घेतलोय, फोटो घेतलोय. मी त्या व्यक्तीला समोरही करेल आणि मी माझं बरं वाईट सुद्धा करणार होती ना, त्या सुद्धा व्यक्तीचं मी चिठ्ठी लिहिली आहे. पूर्ण ज्या ज्या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत ना त्या चिठ्ठी लिहिली आहे. ते मी आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये आता ही जी दाखवते ना बाई शहाणपणा, कानात बोळे डोळ्यात पट्टी घालून जी बसली ना त्या बाईचं सुद्धा मी आता रात्री त्या चिठ्ठीमध्ये नाव लिहिलेलं आहे. हे कसं काय लिहिलंय मी तुम्हाला पुढे सांगते. तर दुसरं कोणी तिथं आलेलं नव्हतं. जर त्या नागिनकडे जर काही प्रूफ गेला असेल तर ह्या ठेवलेल्या दादामुळेच गेले. दुसरं माझ्याकडे तिथं कोणीच आलेलं नव्हतं. आणि जर प्रूफ गेला असेल तर त्या ठेवलेल्या दादानं आणि त्या नागिननं सुद्धा ती प्रूफ द्यावं. मी स्वतः तयार आहे त्या गोष्टीसाठी. कोण गाडी नंबर होती काय नाही, पोरांचे फोटो आहेत म्हणून पोरांचे व्हिडिओ बिंदास्त दे. सुखी संसार उद्ध्वस्त करू नको. ठेवलेला दादा लांछाण्या दादा नावाला, तुमचं दादाचं पण नातं नाहीये. ओके, ती पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तशा पद्धतीने तसं झालं. मग आम्ही जेवण वगैरे केलं. त्या गोष्टी काही सांगायसारख्या नाही आहेत पुढं. मग आल्यानंतर संध्याकाळी सकाळी तर मिस्टर मग म्हणले काय झालं काही नाही वगैरे. म्हणलं काही नाही मला झोपू द्या वगैरे. म्हणलं ठेवलेल्या दादाचा तिचा फोन आला पोहोचली का, तर तुझ्यासोबत नागिनना असं नाही करायला पाहिजे होतं, ती पोरगी तशीच आहे, कामं वगैरे करून घेते. त्याच्या पलीकडे खूप साऱ्या गोष्टी त्या व्यक्तीने बोललेल्या आहेत. नंतर पण आमचे फोन झालेले, त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. सांगता सांगता व्हिडिओ मोठा होऊन चालला. आता मेन मुद्दा सांगते. इथं आल्यानंतर वगैरे नागिन म्हटली की माझी सख्खी बहीण वगैरे असते तर तुम्ही निघून गेला नसता. मी म्हटलं प्रत्येक ठिकाणी मला इमोशनल अँड टॉर्चरच केलं. म्हटलं की तू सख्खी बहीण वगैरे, पण बहिणीचं वगैरे नातं ठेवायच्या पण ह्याच्या नाहीच म्हटलं. तर 15 दिवस वगैरे नॉर्मली आमचे वाद वगैरे चालू होतं. मी काहीच बोलली नाही. तर 15 दिवसानं त्या व्यक्तीनं मला रडत फोन केला होता की ह्याने फक्त शारीरिक सुखासाठी वगैरे माझ्यावरती लग्न केलेलं आहे. माझ्या मुलाला वगैरे मनापासून एक्सेप्ट वगैरे केलेलं नाही आहे. त्याचे पण रेकॉर्डिंग आहेत. ओके, तर माझ्या मुलाला वगैरे तेव्हापासून माझ्या शारीरिक सुखासाठी माझा वापर केला. म्हणजे मुलाला वगैरे मनापासून एक्सेप्ट वगैरे केलेलं नाही आहे. आणि हा पण माणूस काही चांगला वगैरे नाही आहे. त्यांच्या दोघांचे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे. असं मला चॅटिंग पाठवली तिनं, असं बोलतोय तसं बोलतोय हे करतोय. मला त्या आगरीवरती म्हणजेच मोहिनीताईवरती ह्यानं केस वापस घेण्यासाठी तिला हे करत होता की असल्या पोलीस कडच्या त्याच्या गोष्टीमध्ये पडू नकोस, ते केस वापस घे, आपापलं सुखी संसार करू, चांगलं राहू वगैरे असं म्हणत होता. तर तिनं म्हटली नाही घेणं. तर हेच त्या मोहिनीचं काय म्हणे, ह्यानं मला असं म्हणायला लागलंय तसं म्हणायला लागलाय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिने बोलली मला तसं. आणि ताई पूजा ते आता मी ह्याच्यासोबत डिवोर्स घेते वगैरे राहू शकत नाही, मी आनंद घेण्यासाठी सुखी संसार करण्यासाठी याच्यासोबत लग्न केले म्हणे. पण हा माणूस त्याच्या लायकीचा नाही आहे. मला अगोदर पैशाचे वगैरे लालूच लावला, असं केला तसं केला, आणि आता सगळं काही गोष्टी याच्या खरं ते बाहेर यायला लागल्यात म्हणे. हा माणूस माणुसकीच्या लायकीचा नाही आहे. स्वतःच्या आईला सुद्धा बघा ना म्हणे, त्या दिवशी कसं गोळी म्हणत होती तरी सुद्धा आई स्वतःच्या आईलाही केलं नाही, फक्त माझ्याकडनं शारीरिक सुख करण्यासाठी त्यानं लग्न वगैरे केलं वगैरे असं तिने बोलली. आणि पहिली गोष्ट, तिला पहिल्याच महिन्यामध्ये पिरियड वगैरे आले नव्हते, काहीतरी प्रॉब्लेम झाले होते. तिने मला स्क्रीनशॉट म्हणजे तिचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे आणि रेकॉर्डिंग पण आहे बरं का. शारीरिक सुखासाठी वापर केला. पहिल्या महिन्यामध्ये मी प्रेग्नेंट झाली, मला हे गोळी घ्यावं लागली, ह्या माणसाने माझा असा वापर केलाय. त्या माणसाला तिने चॅटिंग सुद्धा केलेली आहे, मला आता हात लावायचं नाही, अंगाला हे करायचं नाही, माझ्या जवळ वगैरे यायचं नाही. तर पहिल्या महिन्यामध्ये तिला पिरियड प्रॉब्लेम आल्यामुळे नंतर नेक्स्ट मंथमध्ये आणखीन एक नॉर्मली आमचं बोलणं चालू होतं. तर दुसऱ्या महिन्यामध्ये विचारलं होतं की बाई तुला पिरियड वगैरे यायलेत का, तुला काही त्रास व्हायलाय का. बहीण म्हणून जर तिने मला म्हटली की मी ही गोळी खाल्ली आहे, असं झालंय पूजाताई आणि मला त्रास व्हायला लागलाय, मला इथं राहायचं नाहीये, प्लीज त्याचा नंबर टाकलाय मला आणि ह्याच्याशी तू बोला. मी अजून सुद्धा स्वामी प्रॉमिस त्या व्यक्तीला माझ्या मोबाईलवरून फोन सुद्धा लावला नाही आणि बोलली नाही बरं का. नको म्हटलं मी, त्याचं मला विचित्र वागणं वगैरे वाटलं, विचित्र स्वभाव वाटला, त्याच्यामुळे त्या व्यक्तीशी मी काय बोलण्याचा प्रयत्न केला नाही आणि आयुष्यात आतापर्यंत पण मी त्याला फोन लावला नाही. पण काय मैत्री म्हणे भुरी कुत्रीनं माझ्या नवऱ्याचा नंबर कधी घेतला आणि फसवण्यासाठी. अगं तू त्याच्या खाली जाऊन तुला तसं झाल्या होत्या गोष्टी, तू मरायली होती, तुला त्रास व्हायला होता ना, म्हणून तू नंबर दिला होता, तू त्याला बोल म्हणून. पण मी कधीच चुकून पण फोन नाही लावला ना त्याला, मला काही गरजच नव्हती.
मी मरायली मी पडायली म्हटल्यानंतर अशाची फोन लावली. नंतर मी तिला समजवलं, 8-10 दिवस कंटिन्यू तिला समजवत गेली. मी म्हटलं तसं काही करू नको, मी मरते, आत्महत्या करते, फाशी घेते म्हणून. रडत रडत फिल्टर लावून फोटो वगैरे काढलेले होते, त्याचे पण स्क्रीनशॉट आपल्याकडे आहेत. आपण एकामधून मोबाईलमधून जरी फोन चालू असेल दुसऱ्याहून आपण रेकॉर्डिंग पण केलेले आहेत आणि स्क्रीनशॉट सुद्धा घेतलेले आहेत आपण सगळ्या गोष्टीचे. हिचं चरित्र, हिचं जे वागणं सगळं चॅलेंज तर आहे ना, मला सगळं घाण वाटायला लागलं होतं, सगळं चुकीचं. त्याच्यामुळे मला हे सगळे प्रूफ ठेवले आणि देव करू स्वामींनी मला बुद्धी दिली की माझ्याकडे सगळे आज प्रूफ आहेत. तर तू तसं झक मारेल, तू तसं बोलायल्यानंतर मी मरते वगैरे म्हटल्यानंतर मग मी तुला काळजीपोटी म्हटलं, मरू नको बाई, तसं करून घेऊ नको म्हटलं. संसार तर टिकवण्यासाठी किती मी जर आता ही केलं तर सगळे लोक मलाच नावं ठेवतात, हिलाच नीट आणता येत नाही, करता येत नाही म्हणतात. पण माझ्या तर आयुष्यामध्ये असले माणसं वगैरे येतात, माणसंच मला चांगले भेटत नाहीत, ही करत नाहीत. म्हटलं आपण पण कधीतरी चांगलं राहावं लागतं. म्हटलं ह्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी मी समजवलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये जे भांडणं झालेली आहेत ना, तर त्याचे कारण कधी तर ते भांडण झालेले आहेत ना, त्याचं कारण कधी कावळा होता, कधी कबूतर होता, जर कधी तिचे ठेवलेले नाते वगैरे होते आणि कधी हिचा स्वभाव वगैरे वागणं, या सगळ्या गोष्टी होत्या. कधी मुलगा वगैरे, हे सगळ्या गोष्टी, तिथून लोकांचे येणारे विचार वगैरे, लोकांचे त्यांच्यावरचे उठलेले प्रश्न वगैरे, हे सगळ्या गोष्टी भांडण होण्याचे कारण होते बरं का. तर तिथे असं सांगण्यात आलं की त्या व्यक्तीमुळे आमच्यामुळे ते भांडण वगैरे होत आहे, त्या व्यक्तीमुळे असं झालं, त्या व्यक्तीला नाही बोलली मी तेव्हापासून असं भांडण बंद झालं वगैरे. तर अशा काहीच गोष्टी नव्हत्या. ज्याचे त्यांनी प्रूफ देतील त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण तयार आहोत. तर हा पार्ट खूप मोठा झालेला आहे. मला एडिट करण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी पण खूप सारा प्रॉब्लेम यायला लागला आहे, कारण मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ सगळे काही इतक्या गोष्टी झालेल्या आहेत ना, प्रूफनी पूर्ण डोकं पण माझं भरलेलं आहे आणि मोबाईल सुद्धा भरलेला आहे बरं का. तर हा पार्ट मी इथंच थांबवते. तर या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजेच आपली स्टोरी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भरपूर साऱ्या गोष्टी, भरपूर साऱ्या आपण या गोष्टीमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर ठेवलेल्या दादाचे परिणाम कसे आहेत हे तुम्ही ऐकलं असेल. बघा, दादा म्हणायच्या लायकीचा कोण आहे आणि कोणाला काय कलंक आहे. कारण काय झालं होतं, ठेवलेला दादा जेव्हा गाडीपाशी तिथे आला ना चौकामध्ये माझ्या मागे मागे, तर असं म्हटला होता की मी असं इकडे आलोय ना, ते नागिनला माहिती नाहीये, हिच्या मुलाला सुद्धा घेऊन येणार नव्हतो, तर आलोय, खरंच ते बाई चांगली नाहीये, जाऊ दे.